कथा करू मती अनुसार प्रेम सहित गती धरू कथा करू मती अनुसार आगतम महाराज सुस्वागतम महाराज आगतम महाराज सुस्वागतम कथाकार शंकर महाराज शेवाळे हे आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करून या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल त्यांचे स्वागत करतो आणि दत्त मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील अतिशय धडाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची इच्छा आहे की त्यांच्या वतीने पुष्प देण्यात अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादी प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशमानन्दिवल्लभम् श्री ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलाः आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले ते जतन मायबापा आली मुखावाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतुके आली मुखावाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे कैवल्याचा पुतळा 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 प्रगटला भूतळा 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 चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा
चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा 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 चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो का पूज्य स्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा रेण्यामुखी वेद वदविला गर्भद्विजांचा हरविला रेण्यामुखी वेद वदविला गर्भद्विजांचा हरविला शांतिरूपी प्रकटला ज्ञानोबा माझा शांतिरूपी प्रकटला ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा 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 ज्ञानोबा माझा ज्ञानोबा कुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की श्रीमंत जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय माऊली महावैष्णव ताकद द्यावं माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या जीवनचरित्राकडे जात असताना आज द्वितीय दिवसाची सेवा काल कथा सुरुवात करत असताना ज्ञानोबरायांच्या अगोदरचा पूर्व इतिहास स्वरयंत्र कोणी लावलेलं द्या अजून ताकद थोडस अजून कमी कर हा फॅन बंद करा पाठीमागचा राहू द्या चालू हा बंद करा आवाज मारतो सुधरा
मंदिर व्यवस्थापनाला मदत करणारे आमच्यापैकी ठोंबरे मॅडम या पोलीस कार्यात सतत अविरत पोलिसांना मदत करत असतात आणि आमच्या ह्या कार्यात देखील ते वेळोवेळी मदत करतात. ते एकट्या नाही, ते त्यांच्या पुऱ्या ग्रुप्स त्या उपस्थित आहेत. आणि आजच्या ह्या कथाप्रसंगी महाराजांना मदत करणारे त्यांचे साथी सावंत, मला नाव माहीत नाही साहेब, सकट साहेबांना ठोंबरे मॅडम यांच्या वतीनं ही भेट देत आहे, त्यांनी स्वीकार करावा. सावंत कुठे गेला? त्यानंतर ठोंबरे आमचे भाऊबंधांपैकी म्हणजे आमचे भाऊ, चुलत भाऊ श्री गंगाराम म्हात्रे यांच्या मिसेस या ठिकाणी हजर आहेत. आणि त्या देखील तबलावादक, मी नाव साहेब तुमचं घ्यायला विसरलो, किशोर महाराज यांना देखील त्यांच्या वतीनं ही छोटीशी भेट देत आहेत, त्यांनी स्वीकार करावा. यानंतर हार्मोनियम वादक त्यानं देताना सावंत गिरिंडे यांना देखील मी मुखेडकर मॅडम तुमच्या हस्ते तुम्ही ही भेट देतात. नाव तुमचं सावंत यांना देत आहेत. पण चरित्राकडे प्रयाण करत असताना द्वितीय दिवसाची सेवा अतिशय आनंदमय वातावरणामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या त्रिगुणाताचं प्रतीक असलेल्या दत्त भगवंताच्या दरबारामध्ये गिरणार महाराजांच्या कृपाआशीर्वादानं विश्व रुक्मिणी रमण पंढरीश परमात्म्याच्या छायाछत्राखाली आज द्वितीय दिवसाचा सोहळा पूर्णत्वाला जातोय. ऐकण्यासाठी माणसं किती हे महत्वाचं नाही, या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक देवता आजची ही कथा ऐकत असते. दत्तात्रय भगवंत कथा ऐकत आहेत, गिरणारी महाराज स्वतः या ठिकाणी येऊन कथा श्रवण करत असतील. भगवंताचे साक्षीदार दिशा, वारा, सूर्य, चंद्र, तारे हे सगळे त्याची माणसं आहेत आणि ही सगळी ते श्रवण करतात. त्याच्यामुळे आपण असा खेद मानायचं नाही की माणसं कमी आहेत. कथा ज्ञानोबरायला श्रवण जाईल, गिरणार महाराजांना श्रवणासाठी जाईल, याच भावातून तो प्रसाद निर्माण करायचा असतो. आणि म्हणून आजचा हा सोहळा द्वितीय दिवसाकडे सेवा गेला, पहिला दिवस गेला, राहिले 6 दिवस, आजचा दिवस गेला, राहिले 5 दिवस. सुखाचे दिवस कधीही थांबत नाही आणि दुःखाचे दिवस संपत नाही. पहा ना, टीव्हीला महाभारत लागलं, रामायण लागलं. महाभारत 6 वर्ष 2 आठवडे 4-5 दिवस चाललं, बंद झालं. रामायण 5 वर्ष चाललं, काहीतरी एखादा आठवडा बंद झालं. पण आता चाललेल्या मालिका आटके पार चालल्यात पण बंद होत नाहीत. त्यांचे 1000 भाग, 2000 भाग, चांगलं जास्त दिवस नसतील. म्हणून हे अमृताचे कण आहेत, हे नशिबानं मिळतात. आज या कार्यक्रमासाठी नगरसेवक साहेब या परिसरातले उपस्थित राहिले. राजकारणाला सुद्धा समाजकारणाची जोड असावी, राजकारणाला अध्यात्माचं पाठबळ असावं. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परी तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणून राजकारण करत असताना शिवाजी महाराजांनी राजकारण केलं, पण जेव्हा पुण्यात फिरला नांगराचा सोनफाळ, तेव्हा देहूत वाजला भक्ती भावनेचा टाळ. जेव्हा पुण्यात नांगराचा सोनफाळ फिरला तेव्हा देहूत भक्ती भावनेचा टाळ वाजला आणि स्वराज्याचं सुराज्य निर्माण झालं. तसे आदरणीय नगरसेवक साहेब आमच्या म्हात्रे साहेबांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. आमच्या टायटॅनिक त्या वजन काट्याचे मालक ते उपस्थित राहिले. तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला. आमच्या सगळ्या मॅडम लोकांनी आमचा सगळ्यांचा सत्कार केला. म्हात्रे साहेबांचं कुटुंब कालपासून मी जवळून अनुभवतो.
अध्यात्माचा परिसस्पर्श असलेलं कुटुंब, सेवाभावी वृत्तीचं कुटुंब, आमच्या आईसाहेब असतील, दादा असेल, वहिनी असतील, दोन्ही मुली आज मी पाहिल्या, अतिशय सेवाभावी वृत्तीतून कोणी करत नाही. पैसे खूप आहेत, धन का बिस्तर किया नींद को नयन तरसे. धनाचं बिस्तर करणारी मंडळी, पण झोप येत नाही, कारण सणमार्ग नाही. श्रीमंत एवढे आहेत, बायकांच्या गळ्यामध्ये डायमंड सेट आले, जेवायला डिनर सेट आले, झोपायला सोफा सेट आले, चहा प्यायला टी सेट आले, पण माणसाचा माइंड मात्र अपसेट आहे. आणि जोपर्यंत माणसाचा माइंड सेट होत नाही तोपर्यंत भगवंत भक्ती घडणे नाही. या मॅचिंगच्या जमान्यात तर अजिबातच नाही, अजिबात नाही. सगळं मॅचिंगचा जमाना आहे. स्त्रियांचं पान नखापासून केसापर्यंत मॅचिंग आहे. त्यांची मॅचिंग झाली की पप्पूच्या पप्पांची मॅचिंग आहे, पप्पूच्या पप्पांची मॅचिंग झाली की परत पप्पूची मॅचिंग आहे. अरे पण या मनाची मॅचिंग त्या परमात्म्याबरोबर कधी केली का? या मनाची मॅचिंग ज्या दिवशी तुम्ही परमात्म्याबरोबर कराल, तो हा उतरवील पार भव दुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. तो उतरवील ना पार. श्रीमंत कैक आहेत, म्हात्रे साहेबांपेक्षाही श्रीमंत या जगात खूप आहे. सगळ्यांना वाटत नाही कथा करावं, सगळ्यांना वाटत नाही संतांची सेवा करावी. आणि संत तुमच्या घरी अन्न खातो. माझे सद्गुरू म्हणायचे, संत तुमच्या घरी जेवतो म्हणजे तुमचं अन्न खात नाही, तुमचं पाप खातो. काय खातो? हो. एक शीत दिदलिया अन्न कोटी यज्ञाचे फल घडे. आमच्या आईसाहेब असतील, म्हात्रेसाहेब आमची इतकी सेवा करतात दादा, माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी त्या सामंतांना म्हटलं, माझी व्यवस्था नसेल तर मी 1 मिनिट थांबणार नाही, कारण आम्हाला सगळी सवय अशी VIP लाईफची लागून गेली. आता ती मनोवृत्तीचा विकार आहे तो वास्तविक. कोण दिवस येईल कैसा, तसं रेटत राहावं. एखाद्या दिवशी पालखीत, एखाद्या दिवशी पायी पायी, जसं असेल तसं असावं. पण काय झालं, इथं आल्यानंतर मी कालपासून पाहिलं, मला सगळ्यात जास्त आनंद आत्तापर्यंतच्या कथेत इथं मिळाला. माणसं कमी, दत्त भगवंताच्या सानिध्यात, आणि इथं स्वचा बोध लागतो, आत्मबोधाचा. आणि इथे एकदा ब्रह्मानंदी टाळी लागली की एक वेगळा आनंद आहे. म्हणून श्रीमंत खूप आहेत म्हात्रे साहेबांपेक्षा, इथेही काही कमी आहेत का? पहा, रायगडाला सोन्याच्या पायऱ्या करतील एवढे श्रीमंत लोक आहेत, पण त्या रायगडावर 32 मनाच्या सिंहासनावर बसायला स्वराज्य संस्थापक शिवाजी राजा आणायचा कुठून? मोठा प्रश्न आहे. सज्जन गडाला सोन्याच्या पायऱ्या करणारी लोक जन्माला येतील, पण जय जय रघुवीर समर्थचा मंत्र म्हणायला रामदास स्वामी आणायचे कुठून? आम्ही गाड्या घेतल्या, पंजाब पर्यंत प्रवास केला, पण खांद्यावर भगवी पताका आडवी टाकून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे असं म्हणणारे नामदेवराय आणायचे कुठून? हातात खराटा घेऊन खांद्यावर घोंगडी टाकून ग्राम स्वच्छता अभियान पेपरला गाजलं, पण हातामध्ये खराटा घेऊन खांद्यावर घोंगडी टाकणारे गाडगे मामा महाराज आणायचे कुठून? क्वेश्चन मार्क. मला सांगा, तंटा मुक्ती अध्यक्ष निर्माण झाले, गावात तंटे होऊ लागले, पण गाव जोडणारे तुकडोजी महाराज आणायचे कुठून? ज्ञानोबराय तुकोबराय ऐकतो आहोत आम्ही, पण पुन्हा ज्ञानोबराय तुकोबराय आणायचे कुठून? राम राज्य झालं म्हणून आम्ही रोज टाळ्या वाजवतो. रामनवमीच्या दिवशी झाले राम राज्य काय उणे आम्हाशी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी. अरे पण आता रामच तुमच्या आमच्या भरोशावर बसलाय की तुम्ही राम राज्य निर्माण करा. म्हणून श्रीमंत खूप आहे, पण परमार्थामध्ये माइंड सेट लागतं, ध्येय लागतंय. जे धन मला मिळालंय त्या धनाचा काही हवीरभाग पुण्य धर्मार्पणासाठी मला करायचा आहे, हा भागही विचार मनामध्ये लागतो. नाहीतर काही पैसे, त्या पैशाला वास असतो, दुर्गंधी असते, स्पंदन असतात. ती शुद्धीकडे नेण्यासाठी हा सगळा खटाटोप माणसानं केला पाहिजे. जोडोनी या धन उत्तम व्यवहार, जोडोनी या धन उत्तम व्यवहार, जोडोनी या धन
व्यवहार उदास विचार उदास विचार वेच करे उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगिला जीव खानी उत्तम भोगिला जीव खानी उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावेल मायबाप आपल्या खिशात पैशाचा खळखळाट पाहिजे, पण त्याच्या पाठीमागं कुणाचा तळतळाट नाही पाहिजे. तो जर असेल तर तुम्हाला स्वस्त बसू देत नाही, तुमची पोरं नीट निघणार नाही. पोरं नीट निघाली तर तुम्हाला दंड होणार, नाही दंड झाला तर चोर चोरी करणार. आणि वरती काही एटीएम चालत नाही हो. पैसे धन या सगळ्या गोष्टी माणसानं वापर केला पाहिजे. माणसं जपायची असतात, पैसे वापरायचे असतात. अलीकडं माणसं वापरली जातात, पैसे जपले जातात. म्हात्रे साहेबांनी धर्मानं नीतीनं मिळवलेला जेवढा पैसा आहे तेवढा आपला प्रपंचाला वापरला. कदाचित पैशात दोष असतातच, लक्ष्मी चंचला, पण तो धर्म मार्गाने शुद्ध करण्याचं काम सुद्धा फार कमी लोकांना जमतं. ते आमच्या ॲडव्होकेट म्हात्रे साहेबांनी कुटुंबानं ते जपलं. आमच्याकडं काल परवा, बरं तुम्ही कितीही प्रयत्न करा, याला ताकद द्या, कितीही प्रयत्न करा. आमच्याकडे एकानं गावठी गाई पाळली. ती कमी दूध देते, 1-2 लिटर दूध देते. जर्सी गाई कितीही लिटर दूध देते. त्यानं मारवाडी समाजाच्या लोकांना रोज 1-1 लिटर दूध विकत द्यायला सुरुवात केली. आज ती मावशी म्हणते, ताई म्हणते, दादा आमच्या घरी पाहुणे येणार आहेत, जरा 1-1.5 लिटर दूध जास्त द्या. तो म्हटला अगोदर सांगायचं नाही का? असं कुठं जमतं का? असं अचानक मला करता येणार नाही, पुढे अजून दूध द्यायचंय. पण 5 मिनिटं शांत राहिला आणि त्याच्या लक्षात आलं जमू शकतंय. तुमच्या डोक्यात जे तेच माझ्याही डोक्यात आहे. आपल्या डोक्यात पाणीच आहे. त्यानं सांगितलं पाणी टाकलं की जमू शकतं. त्यानं पाणी टाकलं, 1 लिटर दूध वाढवलं, महिनाभर त्यानं धकवलं. महिन्याभरानं पैसे मोजून घेतले, किटलीत ठेवले, वरती झाकण लावलं, एका तळ्याच्या काठी गेला, जेवला आणि त्याला वाटलं वामकुक्षी घ्यावी म्हणून झोपला. त्या तळ्यावर एक झाड आहे, त्या झाडावर एक माकड आहे. त्या माकडानं पाहिला हा कोण प्राणी आला म्हणून खाली उतरला. त्याला वाटलं त्या भांड्यात जेवणाचं खाण्याचं काहीतरी, त्यानं झाकण काढलं आणि पैसे खायला सुरुवात केली. तर पैसे काय माकडाला खाता येत नाही, पण काही माकडं खातात. त्याला काय करायचं? चावलं का चावता येत नाही म्हणून त्यानं तळ्यात फेकून द्यायला सुरुवात केली. चावून पाहायचा, तळ्यात टाकून द्यायचा, चावून पाहायचा, तळ्यात टाकून द्यायचा. अर्धे पैसे संपल्यावर या महाशयांना जाग आली आणि काठी घेऊन त्या माकडाच्या मागे लागला. माकड पळून गेलं, पण नंतर पैसे मोजून पाहिले. जेवढे दुधाचे होते तेवढे शिल्लक राहिले, जेवढे पाण्याचे होते तेवढे पाण्यात गेले. आता तुमच्या पक्क लक्षात राहिलं की आपण जोडून या धन. उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आता तुमच्या लक्षात आलं की आपण पैसा कसा जमवायचा. जेवढा दुधाचा होता तेवढा शिल्लक राहिला, जेवढा पाण्याचा होता तेवढा पाण्यात गेला मायबाप. म्हणून आमच्या म्हात्रे साहेबांनी परमात्मा चरणी हे सगळं जीवन व्यतीत करायचं ठरवलं. कुणी असं समजायचं नाही वकील आहे मग अध्यात्म करतात. वकिली हा पेशा आहे. सज्जन कसंही मांस विकायचं. देव शालिग्राम झाले, मांस विकू लागले देव. तुमचा व्यवसाय व्यवसाय आणि अध्यात्म अध्यात्म आहे.
वेशेला सुगा स्वर्गाला नेलं. तुमचा भाव किती महत्वाचा आहे ते महत्वाचं आहे. स्वामी विवेकानंद एकदा पुण्यातून फिरत होते बरं का, आणि बुधवार पेठ म्हणून रेड लाईट एरिया आहे पुण्यामध्ये, जिथं वेश्यावृत्ती चालते, आणि विवेकानंद त्यावेळेस तिथून गेले होते. विचार करा. आणि त्यावेळेस त्यांनी पाहिलं तिथल्या वेश्यांनी पाहिलं एक मोठा साधू आपल्या भागातून जाणार आहे, पण आपण पतित आहोत. त्यांनी पूजा ठेवली विवेकानंदांची, इतक्या श्रद्धेनं पूजा केली, आणि विवेकानंद पुढे बँगलोरला पोहोचले, आणि तिथे एका महान भगवी वस्त्र घातलेल्या साधूचं व्याख्यान चाललं होतं. लोक दर्शन घेत होते, गिफ्ट देत होते. तो साधू आवडलं तर ठेवायचा, नाही तर झिड करायचा, रागराग करत होता, क्रोध करत होता. त्यावेळेस विवेकानंदांनी पाहिलं, अरे याच्यापेक्षा त्या वेश्या चांगल्या आहेत. स्वभावानं वृत्तीनं त्या परमात्ममयी झाल्यात, शरीरानं देह विक्री करतात, पण मनानं मात्र परमात्म्याच्या जवळ. तुम्ही शरीरानं काय करता हा झाला व्यापार, मनानं काय करता हा झाला परमार्थ. आणि म्हणून आमच्या या म्हात्रे कुटुंबियांचे मनस्वी आनंद व्यक्त, आभार व्यक्त करतो. आपण काल पाहिलं ज्ञानोबरायांच्या जीवनाचे टप्पे आपण पाहिले, ज्ञानोबरायांची वंशावळ पाहिली. हरिहर पंत म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये यादवांच्या देवगिरीच्या राजाचं वर्णन आलं. जेथ यदवंश विलासू सकळ कळा ते निवासू, न्याया ते पोषितो श्रीरामचंद्र. हरिहर पंतांपर्यंत आपण आलो होतो. त्यांना 3 अपत्य, एक आहे रामचंद्र पंत, दुसरे केशव पंत, आणि तिसरे मोहनाबाई. मोहनाबाईंचं लग्न झालं, मुलीचं लग्न होतच असतंय. हरिहर पंतांना वाईट वाटलं, लेकीचं लग्न होत असतं. देवगिरीला नरहरी माचवे यांच्या घरामध्ये लग्न झालं मोहनाबाईचं, तिचा प्रपंच चालू झाला. केशवपंत थोडे थोडे मोठे झाले, त्यांची मुंज झाली, आणि मुंज झाल्यावर केशवपंत मरण पावले. रामचंद्र पंत एकटेच शिल्लक राहिले हरिपंतांच्या 3 अपत्यापैकी. ते वाढले, मोठे झाले, शिकले, यांनी यादवांची चाकरी केली. आणि काल आपण पाहिलं रामचंद्र पंतांना मुलगा झाला, त्याचं नाव गोपाळ पंत. ही 3री पिढी, ज्ञानोबरायाच्या पूर्वजांची 3री पिढी गोपाळ पंत. आणि गोपाळ पंतांना मुलगा झाला, त्यांचं नाव त्र्यंबक पंत. इथून पुढे प्रमाणबद्ध इतिहास सापडतो आपल्याला ज्ञानोबरायाचा. नामदेवराय महाराज आपल्या गाथ्यात म्हणतात, भक्त त्र्यंबक मूळ पुरुष आदी, तयाची समाधी आपे गावी. म्हणजे ज्ञानोबरांचे पंजोबा कोण? त्र्यंबक पंत. आणि त्र्यंबक पंतांना 2 अपत्य झाली. ही 5वी पिढी ज्ञानोबरायाची. एक गोविंद पंत आणि दुसरे परत हरिहर पंत. गोविंद पंत हे ज्ञानोबाचे आजोबा. गोविंद पंतांचा जन्म इसवी सन शके 1104 ला झाला. 1104 ला गोविंद पंत जन्माला आले, आणि इसवी सन 1110 ला हरिहर पंतांचा जन्म, म्हणजे चुलत आजोबाचा जन्म. हरिहर पंतांकडे क्षात्र तेज, सेनानी पद मिळालं यादवांचं. आणि या यादवांनी या हरिहर पंतांना बीड परागणा दिला, आणि बीड मधला बालेघाट नावाचा प्रांत दिला. या बालेघाट प्रांताची वतनदारी हरिहर पंतांना दिली. आणि त्यांच्याकडे बीड प्रांतामध्ये बालेघाट हा वतनदारी असताना तिथं करंज नावाचा एक देशमुख होता, करंज आडनावाचा, आणि त्यानं बंड केलं यादवांच्या विरोधामध्ये. आणि ते बंड निपटण्याचं काम
आमच्या हरिहर पंतांकडे दिलं. त्याचं फरमान आज भंडारकरांकडे आहे, लिखित स्वरूपात आहे. भंडारकरांचं जे आज साहित्य जतनाची पद्धत आहे त्याच्यामध्ये भंडारकरांकडे ते फरमान आहे की यादवांनी हरिहर पंतांना फरमान काढलं की तुम्ही त्या करंजकरांचं बंड मोडीत काढा. आणि त्यावेळी भयान युद्ध झालं. युद्धामध्ये हरिहर पंतांचा विजय झाला, करंजकरांचं बंड मोडीत निघालं. पण या युद्धामध्ये हरिहर पंत धारातीर्थी पडले, मरण पावले. आणि मरत असताना इसवी सन 1135